ऑटोमोटिव्ह ते टेकाडी महामार्गाची दुरावस्था, जबाबदारीवरून संभ्रम कायम. ऑटोमोटिव्ह चौक नागपूर ते टेकाडी फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44ची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून या मार्गाच्या डागडुजी व देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे हा प्रश्न अनुत्तरितच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभाग PWD यांच्या जबाबदारीवरून सुरू असलेल्या परस्पर ढकलाढकलीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर रस्त्याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने KCC कंपनीमार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण केले. मात्र देखभाल व दुरुस्तीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने रस्त्याची दुरावस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बांधण्यात आलेल्या नाल्यांची आजवर एकदाही सफाई करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी नाली स्वच्छतेसाठी आवश्यक जागाही सोडलेली नसल्याने पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच ज्या ठिकाणी चौक नाही तशा ठिकाणी दुभाजकात अनावश्यक जागा सोडण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. मुख्य चौकांवरील विद्युत दिवे तुटलेल्या अवस्थेत असून दुभाजकांची रंगरंगोटी अनेक वर्षांपासून झालेली नाही. रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी फायबर पेंट ब्रेकर नसल्याने वाहन चालकांना धोका निर्माण होत आहे. परिणामी कंधान व कांद्री परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात कांद्री येथील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केल्याचे सांगण्यात आले, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा कोणत्याही हस्तांतरणाची नोंद नसल्याचे स्पष्ट केलं. या प्रश्नी नागरिकांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. त्यानंतर कांद्री नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनाही तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनाही पत्र देण्यात आलं. मात्र आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरम्यान संबंधित यंत्रणांनी तातडीने जबाबदारी निश्चित करून रस्त्याची दुरुस्ती व देखभाल सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. सदर रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांच्या देखभाल संबंधित KCC कंपनीकडे 2 करिता होते. त्यानंतर ते रस्ता आम्ही राज्य शासनाकडे हस्तांतरित व्हाव्याकरिता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. आता त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी असे मत सहाय्यक अभियंता NHAI युसुफ खान यांनी व्यक्त केलं. या महामार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला NHAI कडून हस्तांतरित करण्याबाबतचे पत्र आलेले आहे, परंतु त्याकरिता रितसर कागदोपत्री प्रक्रिया मात्र अजून केलेली नाही. त्यावर प्रत्युत्तर म्हणून आमच्या विभागातर्फे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पत्रसुद्धा पाठवण्यात आलं आहे. जोपर्यंत हा रस्ता आम्हाला रितसर हस्तांतरित होत नाही तोवर आम्हाला या रस्त्याची कुठलीही डागडुजी व देखभाल करता येणार नाही असं मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता गजानन गोतमारे यांनी व्यक्त केलं. मागील काही वर्षांपासून कंधान ते टेकाडी फाटा हा NHAI मार्फत तयार झालेल्या या महामार्ग रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा व खड्डे पडल्याने बरेच अपघात होऊन कित्येक निष्पाप जीव गेलेले आहेत. त्याच मार्गावरील पथदिवे डागडुजी अभावी तुटून लटकलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही कडेला केलेल्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता झालेली नाही किंवा त्याकरिता जागासुद्धा सोडलेली नाही. त्याकरिता बराच पत्रव्यवहार आम्ही संबंधित विभागाला केला. मात्र NHAIच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते सार्वजनिक बांधकामाच्या विभागाकडे बोट दाखवतात. मात्र त्यांना विचारले असता ते NHAI कडे असल्याचे सुचवतात. नेमकं याची दखल कोण घेणार असा प्रश्न आम्हाला व संतप्त नागरिकांना पडला असल्याचे मत कांद्री कंधान नगरपंचायतचे गटनेता व नगरसेवक अतुल हजारे यांनी व्यक्त केलं. सिटी इंडिया न्यूजसाठी कंधान शहर प्रतिनिधी मनीषा मिश्रा.